दुपार झालेली आहे. आम्ही आलो आहे खुरपायला मिरचीमध्ये. मिरची मल्चिंगवर लावली आहे. नाही बघा मध्ये गवत केवढं आहे. हे नाही खुरपलं तर मग मिरची जो तोडायला येऊसपर्यंत हे गवत जाईल मिरचीपर्यंत. असं आत्याने इकडून खुरपत आणलं आहे बघा, किती छान दिसतंय. आणि ही आहे गवार. ही परवा खुरपली ती मामानी मी इथपर्यंत. आता इथं सुरुवात केली मी इकडे खुरपायला. आहे बघा केवढा धनुर आहे. जे लावलंय ते येत नाही, जे नको ते लय त्याला लय हे यायला. तिकडे चालू आहे ट्रॅक्टर. तिकडचं रान नांगरायचं आहे थोडं आम्हाला. तिकडे नंतर गवार लावायची आहे, त्याच्यासाठी रान तयार करून ठेवायचं आहे. तिकडे आत्या खुरपत आहेत. छान असं वातावरण झालं आहे, वारं सुटले. पण असा अंदाज आहे की पाऊस आमचा कामाचा घोटाळा करणार आहे. काल आम्ही गेलतो तुरी खुरपाय 2 बोध राहिले ते खुरपायला, त्याच्यामुळे इथलं काय झालंच नाही. केवढं गवत झालं बघा. या गवताचाच आम्हाला कटाळा आला एकदम. तिकडे भेंडी खूप छान अशी आली आहे. मी दाखवेल नंतर भेंडी. मोठी मोठी पानं झालीत भेंडीची. आणि मिरचीला पण छान अशी फुलं लागलेली आहेत. मिरचीनं खूप त्रास दिला आहे आम्हाला. सारखी झाडं सुकून जायची, सारखी झाडं लावायचो आम्ही. आता इथं थोडं लहान आहे पण लागायला लागलेत. आता कळ्या लागायला लागलेत, फुलं. लवकरच मिरची पण चालू होईल. तर अशी आहे आमची मस्त मिरचीची शेती. तिकडे भेंडी गवार आणि तिकडे दुसरीकडे हे लावलेलं आहे घेवडा. आणि असं चालू आहे आत्याचं खुरपायचं काम. आता मला ही गवारीतला हे राडा उरकावा लागणार आहे. ही गवार लांबपर्यंत तिकडे, मग मला ही काढून घ्यावं गवत. तर कसं वाटलं आमचं शेतातलं काम नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या गावाकडचं वातावरण कसं आहे बघा, किती छान असं आभाळ आलं आहे आणि खूप सारं वारं सुटलं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.